प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय विसरू नको तू मला 29 जुलैचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सूर्या चिंगळीला गोळ्या देतोय. "गोळ्या घे." तर चिंगळी म्हणते, "10 10." तर सूर्या म्हणतो, "नाटकं नाही करायची, गोळ्या घे पटकन." तर वैदेही येते ओरडत. आता म्हणते, "बरं झालं तुम्ही मला आलात मॅडम." असं सूर्या म्हणतो आणि म्हणतो, "ही गोळ्या घेत नाहीये." चिंगळे, "त्यांना इंजेक्शन द्यायला सांगे ना. गोळ्या घे लवकर तू." असं इकडे सूर्या म्हणत असतो. तर वैदेही म्हणते, "सूर्या, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. केबिनमध्ये चल." सूर्या म्हणतो, "हा येतो ना." तर लगेच वैदेही ते चिडून बघते दोघांकडे चाललंय ते आणि वैदेही रागावलेली आहे बरं का भरपूर. कारण तिला वाटतं की तिरामिसू या सूर्याने आणून ठेवलंय. पण आता वैदेही परत म्हणते, "सूर्या अर्जंट आहे." तर सूर्या म्हणतो, "हां, आलो, आलो." वैदेही म्हणते चिंगीला, "सॉरी हां, तू औषध घे जरासं अर्जंट आहे." आणि आता सूर्या सांगून गेलाय बरं का आतमध्ये केबिनमध्ये. आता बघूया केबिनमध्ये गेल्यावर काय रामायण घडतंय ते. वैदेही केबिनमध्ये येते, ओरडायला चालू करणार, एवढ्यात तिच्या लक्षात येतं की दरवाजा उघडा आहे. म्हणून ती आधी दरवाजा लावते, कारण आवाज मोठमोठ्याने येऊ नये म्हणून. तर वैदेही म्हणते, "हे सगळं करून तुला काय साध्य करायचंय?" तर सूर्या, मी काय केलंय?" तर वैदेही म्हणते, "बोल ना बोल, यावर तुला काहीतरी बोलायचं असेलच. तुला काय वाटलं, हे असं सगळं करून माझा राग शांत होणार आहे?" असं विचारते बरं का वैदेही आणि म्हणते, "असं जर का तुला वाटत असेल ना, तर तुझा खूप मोठा गैरसमज आहे. कारण तू जो काही त्रास मला दिलायस, तो या सगळ्या गोष्टींनी भरून निघणार नाहीये." तर सूर्या म्हणतो, "गैरसमज मला नाही, तुम्हाला काहीतरी झालाय म्हणजे?" तर वैदेही म्हणते, "प्लीज आता या सगळ्यामध्ये चूक कोणाची होती? आधी चूक कोणी केली? हे मला नको सांगूस. कारण वरद-बरोबर तुम्ही जे काही केलंय ना, त्या सगळ्यासाठी मला कुठल्याही एक्सप्लेनेशन नकोय." तर सूर्या बोलायला तोंड उघडणार तोपर्यंत वैदेही ओरडून म्हणते, "एक शब्दही बोलू नकोस तू." तर सूर्या गप्प बसतो बरं का. आणि आता प्रेक्षकांना वैदेही सूर्याकडे बघते आणि असं म्हणते आणि आता या सगळ्यावर तुला काहीतरी बोलायचंय का नाही? तर सूर्या लगेच म्हणतो, "आता तुम्हीच म्हटलात बोलू नको. आधी तुम्ही ठरवा बोलायचंय का नाही बोलायचंय?" तर वैदेही म्हणते, "नॉनसेन्स. जिथे बोलायचं तिथे बोलत नाहीस. जिथे बोलायचं नसतं तिथे बोलायला चालू करतोस. सगळं सांगावं लागतं तुला. आता मी सांगतेय तुला बोल ना, तर बोल काहीतरी." तर सूर्या म्हणतो एकदम, "मी काय केलंय मॅडम? काय झालं?" तर वैदेही म्हणते, "आता अजून किती खोटं बोलणार आहेस? बास झालं आता." सरप्राईज! असा तेवढ्यात आवाज येतो आणि सुलू दरवाजा उघडते. तर दरवाजाच्या धक्क्याने वैदेही डायरेक्ट इकडे सूर्याच्या मिठीतच जाते बरं का. आणि "ओ मॅडम" असं सूर्या इथे म्हणतो आणि आता सलू बघा तिकडनं कशी दरवाजातनं बघत उभी राहिली या दोघांकडे. दोघं एकदम एकमेकांच्या नजरेत अशी हरवली आहेत. कारण एकदम धक्का मारते ना ही सलू आणि सलू आता तिकडनं हसतीये आणि "सॉरी, सॉरी, 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 सॉरी" असं म्हणते बरं का. तर या दोघांना कळतं की आता काय झालंय ते. सलू म्हणते, "सॉरी, सॉरी, सॉरी. लागलं का तुम्हाला?" तर वैदेही म्हणते, "काय कसलं सरप्राईज आणि दार कुणी बंद केलं?" असं म्हणत दरवाजा जोरात लावते बरं का परत. आणि परत, "दार उघड ना ते" असं म्हणते बरं का. कसलं सरप्राईज काय चाललंय इथे? तर आता सलू म्हणते, "अगं ह्या काय?" असं म्हणत सलू येते बरं का तिकडनं आणि टेबलवरती जे काही तिरामिसू ठेवलेला आहे ना, त्याचा डब्बा तो उघडते सलू आणि म्हणते, "अगं ह्या काय?" तर आता सूर्या पण बघायला लागतो त्या तिरामिसूकडे आणि वैदेही सुद्धा बघते. तर आता सलू ना दाखवते तर वैदेही तोंड वाकडं करते. तर इकडे तिरामिसू असं म्हणतो सूर्या आणि मग सूर्याच्या लक्षात येतं, की हे सगळं काय प्रकार आहे ते. तर सलू म्हणते, "मग ये, तुका आवडतं ना तिरामिसू?" त्याचं काय आहे ना, माझ्या मित्राने ना एक नवीन केक शॉप ओपन केले ना, म्हणून मग मी तुझ्यासाठी ना घेऊन आले, असं सलू सांगते बरं का हसून आता वैदेहीला आणि म्हणते, "तुझा आवडता फ्लेवर मँगो पल्प." तोपर्यंत हा सूर्या म्हणतो, "क्लासिक." तर वैदेही त्याच्याकडे बघायला लागते. सूर्या फ्लेवर सांगतो बरं का वैदेहीच्या आवडीचा, की क्लासिक कॉफी. तर वैदेही आश्चर्याने बघते. तर सूर्या असा ना स्टाईलमध्ये सांगतो आणि सलू तिकडनं असं म्हणते. म्हणजे वैदेहीच्या लक्षात येतं, की त्याला फ्लेवरसुद्धा लक्षात आहे आणि सूर्या तिकडनं निघून जातो. सूर्या आता फक्त हसतोय बरं का. तर सलू ना आपल्याच विचारात तिकडे गोड हसते ह्या दोघांकडे बघून. तर वैदेही ना आपली अशी गप्प बसली. तर प्रेक्षकांना आता घरामध्ये काय चाललंय बघूया इकडे या वरद शेठचं. वरद शेठ काय तर आपली बॉटल घेऊन बसलेले आहेत. चालू आहे त्याचं पिणं आणि तो कसल्यातरी विचारात हरवला आहे. पण गालावर गोड हसू सुद्धा आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की त्याला काय आठवतंय? त्याला आठवतंय, की जेव्हा त्याला ठसका लागलेला असतो, तेव्हा वैदेही कसं त्याच्या पाठीवरून हात-बीत फिरवते. सावकाश, सावकाश म्हणते, "वर बघ, वर बघ" असं म्हणते आणि सावकाश प्यायचं ना पाणी म्हणजे किती काळजीनं बोलत असते ते. "असा कसा ठसका लागला?" असं पण विचारते आणि मग त्याच्यानंतर "तुझी जखम बघूया आधी आपण. थांब मी नंतर लावते ते सगळं." असं म्हणत ना जखम बघण्यासाठी कसं हात-बीत डोक्यावरनं फिरवते त्या जखमेवरनं, कसं औषध वगैरे लावून देते आणि कसं तो तिचा हात धरतो. हे जे काही घडलेले प्रसंग
प्रसंग आहेत ते इथे त्याला आठवतायत. त्यामुळे तो स्वतःच्याच गालावरनं परत इथे असा हात-बीत फिरवतोय आणि त्याला आठवतंय की कसं त्यानं तिचा हात घट्ट धरला होता वगैरे आणि त्यामुळे तो इकडे आता स्वतःशीच गोड हसत चाललाय बरं का प्रेक्षकांनो आणि अगदी स्माईल अशी की नाही खूप अशी म्हणजे तल्लीन झालाय त्या वैदेहीच्या आठवणींमध्ये. कसं तिनं औषध वगैरे लावलं होतं आणि ते औषध लावताना कशी हसत होती, हे आठवून तो इथे हसतोय आणि मग हा वरद सुद्धा आपल्या गालावरनं, कपाळाच्या जखमेवरनं असा हात फिरवतो आणि त्याला आठवत असतात त्या सगळ्या गोष्टी. "वाटेल आता तुला लवकर बरं. शक्यतो उन्हात जाणं टाळ," असं वैदेही सांगते आणि "गोळ्या दिलेल्या वेळेवर घे" वगैरे म्हटलेलं असतं ते आठवतंय. तो परत इकडे हसतो आणि आता आपला फोन बाहेर काढतो बरं का. आणि आता फोनमध्ये काय करतो तो काहीतरी ओपन असं फोनमध्ये ना प्रोफाईल चालू करतो वैदेहीची आणि त्याच्यावरचे जे काही फोटोज आहेत ते बघतो. पण प्रेक्षकांनो ते वैदेहीचे फोटो बघत असताना तो तेवढ्यात ना त्याला एक कॉल येतो आणि तो कुणाचा तरी कॉल आल्यामुळे डिस्टर्ब झालाय आणि तो असा चिडतोय असा कॉल बिल आल्यावर असा वैतागल्यासारखा झालाय. परत तो आलेला कॉल कट करतो, डोक्याला हात लावतो, पण पुन्हा एकदा परत फोन वाजायला चालू होतो त्याचा. परत एकदा तो फोटो बघतो, तर परत एकदा फोन वाजायला सुरू होतो. असं साधारण एक 2-3 वेळेला घडतंय बरं का त्याच्याबरोबर आणि प्रेक्षकांनो तो आता फोन ठेवता कट करताना परत काय म्हणतो बघा, "आता ही कशाक मरता" असं म्हणत नाही ते आहे ती बॉटल, ग्लास जो काही आहे परत तो पितो आणि आता प्रेक्षकांनो बघूया नेमका कुणाचा फोन आला हे कळणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर वैदेही इथे काम करत बसलीये आणि फोनमध्ये बघते, परत फोन खाली ठेवते. सलू येऊन म्हणते तोपर्यंत, "वैदू चल, चल निघूया गं." तर वैदेही म्हणते, "सलू तू जा पुढे, मग मी निघते. ही उरलेली कामं आटपून येते." तर "आता कसला काम?" असं सलू म्हणते. तर वैदेही म्हणते, "अगं उद्या सुट्टी आहे की नाही? तर उद्या माहिती ना तुला पेशंटची किती गर्दी असते ओ-पी-डीला आणि शिवाय ती स्टोअर रूममधनी सगळी मेडिसिन्स काढायचे आहेत. मी करते हे सगळं आणि मग येते." तर सलू म्हणते, "अगं मामांका सांग, ते करून ठेवतील." तर वैदेही एकदम हसत म्हणते, "नाही गं, मामांना किती कामं सांगायची आणि त्यांच्या हे सगळं नाही लक्षात येणार." असं वैदेही म्हणते, "राहू दे गं, मी करेन." तर सलू म्हणते, "बरं चला, हां पण वेळेत जा हां घरी, नाहीतर ना तुझी नली आता माका फोन करायची." असं म्हणत ना वैदेहीला सलू म्हणते आणि बाय म्हणते. आता वैदेही म्हणते तिच्याकडे बघून, की "जाईन मी." तर सलू निघाली बरं का हॉस्पिटलमधनं. वैदेही आपला फोन उचलते, परत टेबलवर ठेवते आणि सगळा पसारा गोळा करते आणि आता तिकडनं ना बाहेर येते केबिनमधनं आणि कशासाठी? तर ती आता औषधं घ्यायला स्टोअर रूममध्ये जाणार आहे. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो वैदेहीला ना इथे सूर्या बसलेला दिसतोय तिथे आणि मग तिला आठवतं, की कसं आपण ओरडलो होतो त्याच्यावरती ते कारण ते तिरामिसू त्यानं आणलंच नव्हतं. आणलं होतं कुणी? सलून आणलं होतं. खरं ओरडा कोणाला बसतोय? या सूर्याला बसतोय. वैदेही आता सध्या काही बोलत नाही त्याच्याकडे आणि डायरेक्ट ती इथे ना वरती चढायला लागते पायऱ्या आणि आता वर वैदेही गेल्यानंतर काहीतरी नवीनच घडणार आहे बरं का. मजा-मजा असणार आहे थोडीशी. पण याचा शेवट मात्र ना काहीतरी वेगळाच घडणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा हां, इथे वैदेही आता वरती गेली आहे स्टोअर रूममध्ये आणि ती सगळी मेडिसिन्स जी काही आहे ती तिची इथे चेक करतीये. बॉक्सेस वगैरे सगळे आहेत ते बघतीये आणि प्रेक्षकांनो मजा अशी होते तिला जो बॉक्स हवा असतो, तो तिला समोरच मिळतो. ती त्या बॉक्समधनं तिला जे काही हवंय साहित्य ते इथे काढत असते. औषधांचे खोके वगैरे अशी ती काढून बाजूला ठेवते एक-एक आणि सगळे बघून घेते एक्सपायरी वगैरे सगळं जे काही आहे ते. असे किती औषधांचे बॉक्सेस लागणार आहेत, ते सगळे तिने इथे वरती काढून ठेवलेले आहेत आणि आता बघा ते हा एक बॉक्स तिनं ओपन करून बंद करून ठेवलाय. पण तेवढ्यात तिचं लक्ष काहीतरी समोर जातं आणि ती जोरात "इव" अशी किंचाळते. तर सूर्या एकदम ना त्या किंचाळीच्या आवाजाच्या दिशेने ना धावत-धावत वरती जातो. ती खोली ढकलतो आणि "डॉक्टर मॅडम" असं म्हणतो. तर वैदेही ना आधी त्याला कुठे दिसत नाही बरं का प्रेक्षकांनो. तेवढ्यात ना वैदेही काय करते पाठीमागनं येते आणि इकडे वैदेही सूर्याला अशी घट्ट अशी मिठी मारते एकदम आणि लपते अशी त्याच्या पाठीमागे जाऊन अशी घट्ट अशी धरते आणि मग सूर्याला आठवतं, की कसं त्याने तो मुकुट वगैरे घातला होता दशावताराचा आणि वैदेही त्याला एकदम चिकटून अशी बसली होती, धरलं होतं त्याने. ते आता स्वप्न खरं घडलंय का नेमकं काय घडलंय ते माहिती नाही, पण त्याला ते आठवतं, की कसं वैदेही त्यांना पकडली होती आणि तो ना एकदम आता दोन्ही खांद्यांकडे बघतो आपल्या, की कसं वैदेहीनं त्याला गच्च असं धरलंय. सूर्या विचारतो, "मॅडम, मॅडम काय झालं?" "अहो, घाबरायला काय झालं एवढं?" तर ना, "ते बघ" असं वैदेही बोट दाखवते. तर सूर्या विचारतो, "अरे, बोटाला काय झालंय काय?" तर वैदेही ना पाठीमागनं चपटा मारते त्याच्या हातावर आणि आता वैदेही इकडच्या साईडनं अशी हळूच मान अशी बाहेर काढते आपली त्याच्या खांद्याच्या बाजूने आणि आता प्रेक्षकांनो वैदेही समोर अशी बघतीये. ती पाल ना अशी हळू खोक्यावर चढते. तर वैदेहीकडे लक्ष मात्र या सूर्याचं आहे. तो पुढे बघत नाहीये. वैदेही अशी नाही अशी म्हणून मान डोलावते. अगदी तोंड अशी किळसवाणं करते आणि त्या त्या "ते बघ" असं म्हणून बोट दाखवते तिकडे. तर सूर्या तिच्या बोटाकडे बघतो
आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. सूर्य असा ना अजून तिथेच असा बोटाकडे बघत आहे. तर वैदेही ना त्याच्याकडे अशी हळूच अशी बघते आणि परत अशी लपते बरं का. परत खांद्या मागे जाऊन अशी गोड अशी लपते. सीन मात्र भारी शूट केलाय हा, काही पण असो. तर सूर्यानं असे डोळे असे गच्च मिटतोय आपले, कारण त्याला जे काही जे त्याला इमोशन्स आवरता येत नाहीत आपल्या. वैदेही परत अशी हळूच मान बाहेर काढते खांद्याच्या आडून, डोकावते आणि ना आता सूर्य तिच्याकडे परत असा बघतोय. आता प्रेक्षकांनो हाच खेळ चाललाय बरं का 2 मिनिटासाठी. वैदेही पुढे म्हणते, "ते बघ ना." तर सूर्या म्हणतो, "काय?" तर वैदेही ना त्याची मान डोलाशी पुढे करते आणि जिथे तिला दाखवायचंय तिथे करते. तर सूर्य आता अशी ना अंदाज घेतो, की काय आहे म्हणून. तर प्रेक्षकांनो सूर्य ना हसतो जोरजोरात आणि टाळी-बिळी वाजवतो आणि "अहो काय पण तुम्ही मॅडम." तर सूर्याला धरूनच वैदेही हलतीये बरं का. तर सूर्या म्हणतो, "अरे काय तुम्ही मॅडम?" तर वैदेही म्हणते, "हसायला येतंय तुला? वेडा आहेस का तू? अरे तिचं कर ना काहीतरी." तर सूर्या म्हणतो, "अहो पाल आहे ती." तर वैदेही म्हणते, "पाल आहे ती पाल." तर सूर्या म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे." हे पालीकडे बघत म्हणतोय ना, "तू घाबरू नको हां बाय, तुला काय नाही होणार." तर वैदेही म्हणते, "घाबरू नको तर काय? घाबरू नको काय?" तर सूर्या म्हणतो लगेच, "अरे तुमच्याशी नाही तिच्याशी बोलतोय. तुम्हाला बघून तिने अंग काढून घेतलंय बघा कसं." तर सूर्याला वैदेही म्हणते, "भंक सुचतीये तुला? डोक्यात जाऊ नकोस हां माझ्या. तिला काहीतरी कर ना, तू हाकल ना इथून." तर सूर्या म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. थांबा हाकलवते मी." तर लगेच ना वैदेही परत पकडते सूर्याला. तर सूर्या म्हणतो, "मॅडम तुम्ही जर का मला धरून ठेवलं, तर मी कसं सोडणार आहे त्याला? कसं हाकलणार आहे?" तर लगेच वैदेहीनं त्याचा शर्ट वगैरे सोडते. तर सूर्या बघा आपला शर्ट सारखा करतो आणि आता पालीजवळ येत असतो. पण प्रेक्षकांना इकडे तोपर्यंत हा वॉर्ड बॉय काय करतोय, "अगं हो, येतो निघतोय," असं म्हणत फोनवर बोलत येत असतो आणि म्हणतो, "काय लोकं आहे ती आणि ना निघायच्या टायमिंगलाच काम अडवून ठेवतात." असं म्हणून ना दरवाजाला कडी लावतो बरं का हा वॉर्ड बॉय बाहेरनं आणि "अगं तुला नाही येतोय मी, थांब, थांब." असं म्हणत तो तिकडे जातो. तर वैदेही आता दरवाजावर जवळ गेली. "मामा, मामा!" तिचं जोराजोरात दरवाजावर थाप मारणं चालू आहे. "दार बंद झालंय," असं सूर्याला सांगते. तर सूर्या पण म्हणतो, "अरे देवा! अहो उघडा, उघडा, दरवाजा उघडा, आम्ही आत आहे." असं सूर्या म्हणतो. तर वैदेही म्हणते, "मामा दार उघडा, मी आत आहे." तर प्रेक्षकांनो, "मामा, मामा!" जोरात हाका मारते. तर इकडे काही एक उपयोग नाहीये. सूर्या म्हणतो, "मॅडम, मॅडम तुम्ही माझं ऐका." तर वैदेही म्हणते, "अहो मामा तुम्ही बाहेर आहात का?" तरी सूर्या इथे म्हणते, "अहो मॅडम जरा माझं ऐका तुम्ही. बाहेर कोण नाहीये." असं सूर्या सांगतो. तर वैदेही "हां?" असं करांना बघत असते. तर "नाही, नाही मामा, मामा." तर सूर्या म्हणतो, "कोण नाहीये बाहेर." वैदेही विचारते, "मग आता?" तर सूर्या म्हणतो, "काय नाही. आता देवा काळजी." असं म्हणून अगदी भिंतीला असा हात लावून बघत असतो. तर वैदेही म्हणतो, "नाही, नाही, 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 नाही. असं कसं लावून घेतलं दार? असं कसं? आता काय करायचं?" तर सूर्या म्हणतो, "मॅडम ऐका माझं." आता बघा हा सूर्या कसं सांगतो, "तसं कोणतरी दार बंद केलं ना, तसंच कुणीतरी दार उघडेल." तर वैदेही म्हणते, "मग? तोपर्यंत काय इथंच असं बसून राहायचं?" तर सूर्या म्हणतो, "नाही, तोपर्यंत आपण ना गप्पा मारायच्या." असं म्हणतो बरं का सूर्या आणि म्हणतो, "तिच्याशी." तर वैदेही म्हणते, "तिच्याशी कुणाशी?" तर सूर्या बघा काय करतो, समोर येतो म्हणतो, "पालीशी गप्पा मारायच्या." तर आता "नाही, नाही, 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 नाही." हे ऐकून ना वैदेही परत अशी घट्ट सूर्याला धरते पाठीमागून. ती पाल आता बॉक्सवरची खाली आली बरं का. आता वैदेहीने परत एकदा धरलं या सूर्याला. वैदेही म्हणते, "ऐक ना, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. तू त्यापेक्षा इथून बाहेर कसं पडायचं याचा विचार कर." तो सूर्या म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. मी कुणाला तरी फोन करते आणि बोलवून घेतोय." तर प्रेक्षकांनो बघा सूर्यानं आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि मग ना त्याच्या लक्षात येतं, की काहीतरी घोळ झालाय. तो घोळ असा झाला, की सूर्याने फोन त्याचा चार्जिंगला लावला असतो. चिंगळी झोपलेली आहे तिथे आणि सूर्या ना आपले पाय मोकळे करायला बाहेर आलेला असतो तिकडनं आणि तेवढ्यात त्याला वैदेहीची किंकाळी ऐकायला येते. त्यामुळे तो फोन न घेताच इथे वैदेहीच्या पाठीमागून धावत वरती येतो. असा सगळा प्रकार इथे झालेला आहे आणि प्रेक्षकांना आता सूर्याला आठवतंय, की त्याचा फोन त्याच्याजवळ नाहीये. आता पुढे मजा बघा हां, काय घडते ते. सूर्याच्या लक्षात आलंय आणि एकदम तो असा फोन शोधतोय. तर वैदेही म्हणते, "अरे कर ना फोन, तू बोलवत होतास ना कुणाला तरी." तर सूर्या म्हणतो, "हां, ते काय म्हणजे तुमचा फोन मिळेल काय?" असं विचारतो बरं का सूर्या वैदेहीला. वैदेही म्हणते, "माझा फोन जर का माझ्याकडे असता, तर मी आत्तापर्यंत घरी असले असते." तर सूर्या ना असा गप्प बसतो. वैदेही म्हणते, "तुझा फोन काढ आणि कर ना फोन, कुणाला तरी बोलव." तर सूर्या म्हणतो, "माझाही फोन माझ्याकडे नाहीये," असं म्हणतो बरं का. तर वैदेही अशी बघायला लागते सूर्याकडे शॉक लागल्यासारखी. तर इकडे नलू आत्या मात्र कंटिन्युअसली फोन करते आणि म्हणते, "या वैदूचा आणि या फोनचा काय वाकडा असा काही कळणार नाही."
कधी फोन घेणार नाही ही मुलगी. तर आता वरदचे बाबा म्हणतात, "कशा किरकिर करतोस तू?" तर इकडे आत्या म्हणते, "किरकिर काय किरकिरा? वाजले किती? वैदू अजून घरी नाही इली." तर प्रेक्षकांना इकडे वरदचे बाबा काही लक्ष देत नाहीयेत. वैदेहीची आत्या पुढे म्हणते, तुमका माहिती आहे ना, ती वच्ची या पोरांच्या हात धुवून मागे लागली आहे ते. वरदच्या बाबतीत जे काही झालं ना, तेव्हापासून ना पोर डोळ्यासमोर दिसली नाहीत ना, की जीव घाबरतो माझा." तर वरदचे बाबा म्हणतात, "गो, तू जेवणाची तयारी कर, तोपर्यंत येईल ती." तर आत्या म्हणते, "अहो रवान दे जेवण. तुम्ही आता उठा आणि जा आणि बघा ती खय या ती जावा तिकडे." तर वरदचे बाबा म्हणतात, "ए बाई, माझ्याकडे काम लागू नको ना, आधीच मी कामात असत." तर आत्या म्हणते, "ह्या काम?" तर लगेच वरदचे बाबा म्हणतात, "हां, हो हे काम." तर आत्या म्हणते, "ह्या काम ना या लष्कराच्या भाकऱ्या असत." तर वरदचे बाबा म्हणतात, "माझ्या मागे कटकट करू नकोस, तुझ्या दादाला सांग." तर आत्या म्हणते, "दादा नाही ना घरात, देवळात गेला असा तो." आणि पुढे आत्या काय म्हणते बघा, "तो जर का असतो ना, तर तुमच्या समोर कित्या मी डोकं फोडत बसले असते." तर लगेच आत्या काका म्हणतात, "ह्या बरोबर असा, म्हणजे इच्छुक उमेदवारांनी अर्ज नाही भरले तरच आमका तिकीट मिळणार का?" असं म्हणतात आणि वरचे बाबा निघून जातात आणि म्हणतात, "नाही तर आमची किंमत शून्य आणि आता तर मुळीच जाणार नाही." म्हणतात बरं का, "काम करू दे माका." असं म्हणत निघून गेले. तर आत्या लगेच म्हणते, "अहो जाऊन बघून या ना ती का असं काय?" आणि घड्याळाकडे बघते आणि म्हणते, "बाप रे, किती वाजले?" असं सगळं चाललंय. "अजून इली नाही पोर घरी, काय आहे?" तर प्रेक्षकांनो इकडे सुधाकर बघा काय करतोय आता. या सुधाकरने ना वच्ची समोर फोटो आणून टाकलेत बरं का. वच्ची मात्र खुर्चीवर अशी आपली विचार करत बसली. "बायो, बायो अगं ह्या बघ, ही आहे ना तर ही 4थी पास हां आणि हे बघ, ही आहे ना तर ही 2री फेल आहे बघ आणि ही तर बघ, ही पोरगी तर तुला सांगतो ना अजिबात शिकलेली नाही असा. आहेत की नाही पोरी चांगल्या?" मग असं म्हणतो, "घरंदाज आहे हां पोरी सगळ्या, घरंदाज आहात आणि तुका भयात ना तर मात्र हुंडा पण द्यायला तयार आहेत. बोल आता." तर हसत म्हणते, दिलेला सगळा काढून नाही ना दाखवणार नाही ना?" तर सुधाकर म्हणतो, "एवढी कुठे हिंमत आहे त्यांची?" असं सुधाकर हसत म्हणतो आणि म्हणतो, "मी चौकशी केली अगं." तर प्रेक्षकांनो बघा, एकदा का पोरीनी माप ओलांडला की नवऱ्याच्या मिठीत आणि तुझ्या मुठीत राहणार बघ ती, असं आता सुधाकर म्हणतो आणि म्हणतो, "आता तुझ्या सगळ्या अटी लक्षात ठेवून ना ही स्थळं आणली आहेत मी. बोल आता." तर बयो म्हणते, "सुधाकरा, तू पहिल्यांदाच काहीतरी धडाचं काम केलंस." तर सुधाकर म्हणतो, "बयो अगं तू सांगितलंस आणि मी केलं नाही, असं कधी झालंय का? झालंय का कधी सांग माका. मग आता फक्त सूर्याला याच्यातली कुठली पोरगी पसंत पडली की उडवून देऊ बार त्याचा." तर प्रेक्षकांकडे सुधाकर हसतोय तर वच्ची ना एकदम आपल्याच विचारात आहे काहीतरी आणि ती असं म्हणते आणि पसंत पडली तर ठीक, नाही नाही पडली तर उत्तमच, असं म्हणते बरं काही बयो. आणि ते फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि बघते तर सुधाकर हा असं म्हणतो, पण त्याला कळत नाही ही अशी का म्हणते ते. तर प्रेक्षकांना हा सुधाकर म्हणतो, "बायो, अगं काय कळणार नाही माका." तर बायो म्हणते, "सुधाकरा, अरे हे बघ, आता आपण लावलेल्या झाडाची फुलं दुसऱ्याच्या अंगणात पडू द्यायची नाहीत बघ." असं आता बायो म्हणते पुढे आणि म्हणते, की सूर्यान त्याच्या मर्जीतली मुलगी सून म्हणून या घरात आणण्याआधीच आपण काय करायचा, माझ्या मर्जीतली मुलगी मी सून म्हणून घेऊन येतलय. आता माझं विधिलिखित कुणीच नाही बदलू शकणार किंवा मीच फक्त ते बदलणार, असं इथे बयो म्हणते. "इला लक्षात तुझ्या?" आता सुधाकर इथे ना स्वतःशीच इथे हसतोय. प्रेक्षकांनो खरंच असं होणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? बघूया. तर वैदेही विचारते, "असं कसं विसरू शकतोस तू तुझा फोन?" तर सूर्या म्हणतो, "1 मिनिट, 1 मिनिट. मी हाच प्रश्न तुम्हाला विचारू शकतो ना, की माझा फोन तुमच्यामुळे खाली राहिलाय माहितीये का? नाही, मी माझा फोन चार्जिंगला लावला, तुमचा आरडाओरडा ऐकला, म्हणून मी घाबरलो आणि धावत पळत वरती आलो. मला काय माहिती आपण इथे अडकणार आहे ते." तर वैदेही म्हणते, "आता काय करायचं आता?" तर सूर्या म्हणतो, "मॅडम, अहो सॉरी, मी माझा फोन विसरलो." असं म्हणत आता सूर्या सांगतो. तर वैदेहीला म्हणते, "एक तर मला अंधाराची खूप भीती वाटते आणि त्यात आपण तिथे असे आपण अडकलोय आणि तू त्यात भंकस करतोयस आणि ती पाल ती आहे, शी असं करते बरं का तोंड." तर सूर्या म्हणतो, "अहो ती पाल आहे, ती काय करणार आहे?" तर वैदेही म्हणते, "काय नाही करणार आहे का काय?" आणि आता ती पाल हालताना दिसते बरं का आणि त्याच्यामुळे वैदेही काय करते, परत ई करून ओरडते आणि या सूर्याला मिठी मारते. तिला पालीची एवढी भीती आहे की किती वेळा ती सूर्याला मिठी मारते बघा आणि आता अक्षरशः सूर्याला परत तिने स्वतःहून मिठी मारली आणि बॅकग्राऊंडला गाणं लागलंय, स्वप्न की आभास हा वेड लावे या जीवा, वेगळी दुनिया तरीही ओळखीची, तू हवीशी का पुन्हा तू हवीशी, हे गाणं लागलेलं आहे.
आणि याच सीनमध्ये जवळ-जवळ पुढची 2-3 मिनिटं घातलेली आहेत बरं का. फुकट घातलेत असं म्हणायला हरकत नाही. तर इथे असो, वैदेही अजून घट्ट-मिठी मारूनच आहे या सूर्याला. तर सूर्या वेगळ्या विचारात हरवलाय, गालात हसतोय आणि काय-काय चालू आहे त्याच्या डोक्यामध्ये आणि तो खरंच पुढची स्वप्न बघायला लागलाय जरा कमी असं म्हणायला हरकत नाही. तर आता हळूच वैदेहीला कळतं, की आपण काय केलंय. त्यामुळे वैदेही सूर्याच्या तोंडाकडे बघते आणि मग तिला जाणवतं, की आपण त्याला मिठी मारलीये. म्हणून ती लगेच अशी बाजूला होते झटकन. बाजूला होत आपले केस सावरते, ओढणी धरते परत. आता सूर्या बघा त्या पालीकडे एकदा बघतोय, वैदेहीकडे एकदा बघतोय आणि म्हणतो, "मॅडम, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. मी बोलतो तिच्याशी." असं सूर्या म्हणतो बरं का. आणि आता वैदेही त्याच्याकडे बघत राहिली. तर सूर्या आता खाली बसतो, तर वैदेही पाठीमागे उभी राहिली सूर्याच्या. तर प्रेक्षकांनो सूर्या इथे हात जोडून म्हणतो, "गो बाय" आणि वैदेहीकडे पण बघतो आणि हात जोड असं म्हणतो बरं का. आणि आता वैदेहीबद्दल बोलताना सूर्या पालीला काय सांगतो, तर आमच्या मॅडमना ना तुझी खूप भीती वाटते असं सांगतो बरं का हा. आणि ती वैदेही पालीकडे नुसतं निरीक्षण करते. सूर्या मग सूर्या स्टुपिड आहेस का तू? असं वैदेही विचारते आता. आणि इथलं काहीतरी घे आणि हाकल तिला. तर सूर्या म्हणतो, त्याची काही गरज नाही हो मॅडम. आता बघा हा सूर्या काय सांगतो. अहो असं 2 शब्द बोला तिच्याशी प्रेमाने. ती आपली आपली निघून जाईल बघा. तर वैदेही म्हणते, "नाही, नाही, 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 नाही." तर सूर्या म्हणत असतो, "अहो मॅडम प्रेमाची ताकद खूप मोठी आहे बरं का आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी आहे ना." असं सूर्या म्हणतो आणि "या, या इथे बसा." असं म्हणत आता वैदेहीला बसायला सुद्धा लावतोय बरं का हा. काय फालतूपणा लावलाय असो. त्याच्यामुळे आजचा एपिसोड मजेशीर झाला तरी जरा रोजची मारामारी, टेन्शन, भांडणं हे न बघता आपण आज काहीतरी हलकं-फुलकं बघितलं असं म्हणायला हरकत नाही. तर आता वैदेही पण ना अशी सूर्याकडे बसते जवळ तिथे आणि आता बघा प्रेक्षकांनो सूर्या म्हणतो, "हं, आता माझ्या मागून म्हणा गो बाय." तर प्रेक्षकांनो वैदेही बघते सूर्याकडे. तर सूर्या परत एकदा तिला सांगतो, की "म्हण तू." तर वैदेही लगेच बघते त्याच्याकडे अशी किळस करून अशी एकदम हात जोडते आणि म्हणते, "गो बाय. मला तू खूप आवडतेस." आणि लगेच प्रेक्षकांनो ह्या वाक्यावर वैदेही चमकून बघते बरं का सूर्याकडे. आता उद्याच्या भागात नेमकं काय-काय घडणार आहे बघूया. इथे चॉकलेटचं शेअरिंग सुद्धा चाललंय आणि आता बघा वैदेहीने सूर्याला चॉकलेट दिले. ती त्याच्याबद्दल मनात विचार करते, की इतका हा वाईट नाहीये हा. पण कधी-कधी कसा वागतो काही कळत नाहीये. तर सूर्या म्हणतो, "मॅडम चॉकलेट छोटी गोष्ट आहे. तुम्ही एक संगती द्या. अख्खं आयुष्य शेअर करायला तयार आहे तुमच्यासोबत." असं सगळ्या दोघांचं चाललंय. आता वैदेही तिकडे झोपलीये म्हणजे टेबलाला टेकून बसलीये. ती आडवी अशी खाली पडणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो सूर्या इथे तिला धरायला जातोय. तर इथे आत्या सांगते वरदला कधीपासून फोन लावते तिला, ती अजून इली नाही ती. तर प्रेक्षकांनो वरद आता पोहोचणार आहे हॉस्पिटलमध्ये आणि तो दरवाजा असा उघडायला जाणार. पण इथे मात्र वैदेही सूर्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलीये. आता उद्या नेमका कुठला राडा बघायला मिळणार ते बघूया. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.